Ching tabak dum dum. Ching tabak dum dum. Ching dum 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 dum. Ching tabak. तात्या तुम्ही Dum. Ching tabak dum dum. Ching tabak dum dum. Ching tabak. Dum 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 dum. Ching tabak तात्या dum dum. स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेब प्रीसेट यूज केलेले आहेत ते आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. आपल्या अलर्ट मोशनमध्ये आपल्या वेबसाईटवरून आपण इम्पोर्ट करू शकतोय. तर त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर बघू शकता व्हिडिओमध्ये बीटमार्क प्रॉपर दिलेला आहे. व्हिडिओमध्ये वापर जे इमोजी PNG तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामध्ये रेक्टँगल किंवा ब्लॅक PNG अशा प्रकारे व्हाईट PNG तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत. तिथं तुम्हाला तुमची इमेज ॲड करून त्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहे आणि योग्य त्या ठिकाणी आपण सेट करून घ्यायचे. तर हा स्टेटस आहे तो इझीमध्ये क्रिएट होऊन जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये अशा प्रकारे तुमची इमेज या प्रत्येक इमेज बीटमार्कला एक एक प्रमाणे तुमचा इमेज काय करायचा आहे ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक बीटमार्कला मी अशा प्रकारे इमेज ॲड करतोय. तशा प्रकारे तुमचा इमेज काय करायचा आहे त्या प्रत्येक बीटमार्कला ॲड करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत काय करायचं, या प्रत्येक बीटमार्क तुमचा इमेज ॲड करून घ्या. मी अशाच प्रकारे या इमेज लेअर प्रत्येक बीटमार्कला ॲड करून घेतोय शेवटपर्यंत. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक लेअर बीटमार्कनुसार ॲड केलेलं आहे प्रॉपर. आता प्रॉपर ॲड केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करायचं आहे. त्यासाठी इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे एका क्लिकमध्येच तुमचा इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. तर अशाच प्रकारे तुमचा प्रत्येक इमेज अशा प्रकारे शेवटपर्यंत फुल स्क्रीन करून घ्यायचा. मी अशाच प्रकारे फुल स्क्रीन करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे फुल स्क्रीन करून घ्या शेवटपर्यंत. तर अशा प्रकारे बघू शकता प्रत्येक इमेजला फुल स्क्रीन प्रॉपर इमेज लेअर आपण इथं आहे तो सेट केलेला आहे. आता सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की स्टार्टिंगला तुम्ही इमेज लेअरच्या खाली ही जी PNG लॉंग लेअर बघू शकताय ते आपल्याला लॉंग लेअर प्रेस करून अशा प्रकारे वरती घेऊन यायच्या. म्हणजे इमेजवरती प्रॉपर दिसून येणार आहे. त्यानंतर बघू शकता 8.11 पासून जी 3 लेअर तुम्हाला अशा प्रकारे खाली दिसत आहेत त्याही आपल्याला वरती घेऊन यायचे आहेत आणि अशा प्रकारे प्रॉपर वरती सेट करून घ्यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर जिथून आपण त्या PNG स्क्रोल करून आणल्यात तिथेच आपल्याला सेट करायचे आहेत. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर काय करायचं सेकंड नंबरच्या म्हणजे 8.10 या सेकंद 11 या सेकंदाचे बीटमार्क येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे एक इमोजी PNG दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून थोडीशी साईज कमी जास्त करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचे. बघू शकता आपल्याला ह्यानुसार साईज कमी जास्त करून घ्यायची आहे. अशा प्रकारे कमी जास्त करून घेतल्यानंतर इथं आपल्याला तो PNG सेट करून याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर त्यानुसार काय करायचं आपल्याला या ज्या PNG आहेत किंवा आपल्या बाकी रेक्टँगल लेअर आहेत त्या यानुसार आपल्याला इथं सेट करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे आपण सेट करून घेतोय आणि सेट करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता इथं आपल्याला अशा प्रकारे सेट झालेलं आहे. आता सेट झाल्यानंतर आपल्याला या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून बॅक निघून शेकेब प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. हा फर्स्ट इफेक्ट आहे. तर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून फक्त पहिल्या इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकेब प्रीसेट ओपन करून सेकंड नंबरचा हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आणि कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 1.10 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर इथून पासून शेवटपर्यंत प्रत्येकी एकाड एक इमेज लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता इथपासून लास्टपर्यंत आपल्याला हा इफेक्ट एकाड एक पेस्ट करून घ्यायचा आहे.
मी हा इफेक्ट लास्टपर्यंत एकाडे पेस्ट करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत हाच इफेक्ट एकाडे अप्लाय करून घ्या. तर अशा प्रकारे बघू शकता आपण फर्स्ट इफेक्ट आहे तो प्रत्येकी एकाडे बीट मार्कला पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर आता काय करायचं नेक्स्ट स्टेप, तर इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जो थर्ड इफेक्ट लास्ट इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 1.15 या लॉंग लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे आणि इथे आपल्याला असंच करायचं आहे. इथंही आपल्याला एक बीट मार्क सोडून एकाडे इमेज लेअरला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे युनिक असं दोन्ही इमेज लेअरला एकाडे इमेजला इफेक्ट आहे तो एकाडे लागणार आहे आणि याचं कॉम्बिनेशन आहे ते तुम्हाला युनिक असं दिसून येणार आहे. तर बघू शकता अशाच प्रकारे शेवटपर्यंत काय करायचं आहे की हा सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. तुम्ही अशाच प्रकारे इफेक्ट अप्लाय करून घ्या. मी अशाच प्रकारे इफेक्ट अप्लाय करून घेतोय. तर अशा प्रकारे दोन्ही इफेक्ट पेस्ट झालेले आहेत आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला इथं स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर क्रिएट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.